हा, नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. शेतकऱ्याला सांगा आणखीन उद्याचा दिवस चान्स आहे, उद्या आणि परवा 2 दिवस. 2 दिवस. म्हणजे 8 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस येणार आहे. सगळ्यात जास्त पडणार आहे पूर्व विदर्भ. गारपीट बी होणार आहे, पाऊस बी पडणार आहे, वारा विजेसहित पाऊस राहणार आहे भाग बदलत. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील पाऊस येणार आहे, वारं पाऊस गारपीट देखील राहणार आहे. ते पाऊस पुन्हा मराठवाड्याकडे येणार आहे. मराठवाड्यात थोडं प्रमाण कमी राहील पण पाऊस कन्फर्म राहील. पण सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, आजूबाजूला कुठं ना कुठं पडतच राहणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे येणार आहे, तिकडे देखील पडणार आहे. भाग बदलत पडणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र देखील पडणार आहे, कोकण पट्टीकडे देखील पडणार आहे. आणि नेमकं काय झालं, शेतकऱ्याचा कांदा काढणं चालू आहे, हळदी शेतकऱ्यांशी दिल्या. शेतकऱ्याला माझी आपलं तळमळीची विनंती, तुम्ही तुमचा हळदी कांदा 8 तारखेच्या अगोदर काढून झाकून ठेवावं, गोळा करून ठेवावं. 8 तारखेच्या आत. हो. हो, आणि सर जिल्ह्यावाईज सांगाल का, थोडीशी माहिती द्याल का, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात? बुलढाणा जिल्ह्यात पण पाऊस असणार आहे, अमरावती जिल्ह्यात असणार आहे, अकोट जिल्ह्यात देखील पडणार, जिल्ह्याच्या भागात पडणार आहे. त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडे तर जास्तच पडणार आहे. वाशिम जिल्ह्यात आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, पुसद आहे, नांदेड जिल्ह्यात आहे, परभणी जिल्ह्यात आहे, जालना जिल्ह्यात आहे, संभाजीनगर मध्ये आहे, नाशिक आहे, उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव देखील तिकडे पडणार आहे. नगर जिल्ह्यात देखील आहे, सांगलीकडे, सोलापूरकडे आहे, पंढरपूरकडे आहे, लातूरकडे, बीडकडे, जालना देखील आहे. आणि म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ध्या भागात तरी येऊन जाणार आहे पाऊस. बरं आणि मला विचारत होते की कोल्हापूर, सांगली, सातारा इकडे पडेल का? तिकडे देखील आहे, तिकडे 1-2 प्रत्येक ठिकाणी 1 दिवस येऊन जाणार आहे ह्यामध्ये, त्या तितक्या दिवसात मध्ये 8 ते 13 मध्ये. बरं चालेल डॉक्टर साहेब. आणि आपल्याला अजून देखील सांगायचे की आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे परभणी हो जिल्ह्यामध्ये. हो, मी खासदारकीला उभा राहिलेलो आहे. हा. आणि परभणी जिल्ह्यातून उमेदवारी दाखल केली. शेतकऱ्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून उभा केलेला